श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत आणि नित्यनियमानं स्वामींची नित्यसेवा आपण प्रत्येकजण करत असतो. स्वामी समर्थ महाराजांच्या या नित्यसेवेमध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्यायांचे पठण करत असतो. तसंच श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या सुद्धा 11 माळी जप आपण करत असतो आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण करत असतो. तर अशी ही स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा आपण करत असतो. स्वामी महाराजांच्या नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचं पठण करणं ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. स्वामी महाराजांच्या सेवेत तारक मंत्राला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हा तारक मंत्र प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला माहीत आहे. तारक मंत्रामध्ये खूप मोठी प्रचंड ताकद आहे. जो सेवेकरी स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचं नित्यनियमानं पठण करत असतो तर त्या सेवेकऱ्याला कोणत्याही संकटामधून बाहेर निघण्याची शक्ती या तारक मंत्रामुळेच प्राप्त होते. या तारक मंत्राच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. तारक म्हणजे तारणारा, प्रत्येक संकटातून बाहेर काढणारा असा तारक मंत्र होय. प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला, प्रत्येक भक्ताला संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वामी महाराजांनीच हा तारक मंत्र दिलेला आहे. आणि म्हणून आपण स्वामी महाराजांच्या नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचं पठण करत असतो. बरेच सेवेकरी तारक मंत्राचं अनुष्ठानसुद्धा करत असतात आणि बऱ्याच सेवेकऱ्यांना तारक मंत्राच्या पठणाची प्रचिती येते. तारक मंत्राच्या या सेवेचे अनुभव त्यांना येत असतात. पण बऱ्याच जणांना तारक मंत्राच्या या सेवेचा अनुभव काही येत नाही. तारक मंत्राची प्रचिती येत नाही. तारक मंत्र पठण करत असताना जर आपल्याकडनं काही चुका झाल्या तर यामुळे आपण तारक मंत्राची जी काही सेवा करत आहोत तर त्याची प्रचिती आपल्याला येत नाही. त्या सेवेचा अनुभव आपल्याला येत नाही. तुम्हीसुद्धा तारक मंत्राची सेवा करत आहात आणि या चुका जर तुमच्याकडनं होत असतील तर तुम्हाला या सेवेचा अनुभव येणार नाही. तारक मंत्राचं पठण करत असताना आपल्याला काही महत्त्वपूर्ण नियम हे पाळायचे असतात, तरच आपण केलेल्या सेवेचा अनुभव आपल्याला येतो. तर अशा कोणत्या चुका आहेत की ज्या आपल्याला तारक मंत्राचं पठण करत असताना चुकूनही करायच्या नाही आहेत? कोणते नियम आहेत की जे आपल्याला तारक मंत्र म्हणत असताना पाळायचे आहेत? याबद्दलच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यासाठी ही खूपच महत्त्वाची माहिती आहे आणि ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे तुम्हीसुद्धा तारक मंत्राचं पठण करत असताना या चुका करणार नाहीत. आणि हे नियम पाळून जर तुम्ही तारक मंत्राचं पठण केलं तर याची प्रचितीही तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तारक मंत्र पठण करत असताना आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही आहेत, कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तारक मंत्र हा स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. तारक म्हणजे तारणारा, सर्व संकटांपासून आपल्याला सोडवणारा, संकटांपासून मुक्ती देणारा मंत्र. स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा म्हणून तारक मंत्राचं रोज नित्यनियमानं पठण करावं. जर तुमची एखादी समस्या सुटत नसेल, एखादी इच्छा ही तुमची काही केल्या पूर्ण होत नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान जर केलं तर त्यामुळे तुमची ती समस्या सुटू शकते. तुमची इच्छा ही नक्की पूर्ण होईल. आणि म्हणून तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी, तुमची समस्या सुटण्यासाठी तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान हे नक्की करा. तारक मंत्राचे 11 किंवा 21 दिवसांचे अनुष्ठान केले जाते. तर त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा तारक मंत्राचे अनुष्ठान करताना ते 11 किंवा 21 दिवसांचे करू शकतात. त्याचप्रमाणे तारक मंत्राचं तीर्थसुद्धा बनवलं जातं. एका ग्लासामध्ये पाणी घेऊन त्यावर आपला उजवा हात ठेवून 11 वेळा तारक मंत्राचं पठण करून याप्रमाणे तारक मंत्राचं तीर्थ हे बनवलं जात असतं. आणि असं हे तारक मंत्राचं तीर्थ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने प्राशन करायचं असतं. एखाद्या आजारी व्यक्तीला जर हे तारक मंत्राचं तीर्थ दिलं तर त्या व्यक्तीच्या आजारामध्ये नक्कीच फरक दिसून येतो. आणि तसंच हे तारक मंत्राचे तीर्थ आपल्या घरात थोडं थोडं शिंपडल्याने सुद्धा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरातला वास्तुदोषसुद्धा यामुळे दूर होतो. तारक मंत्राचं पठण तुम्ही नित्यसेवेमध्ये करा किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान करा, पण तारक मंत्राचं पठण करताना या काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत. हे काही महत्त्वपूर्ण नियम आपल्याला पाळायचेच आहेत. जेव्हा नित्यसेवेमध्ये आपण तारक मंत्र पठण करत असतो तर तेव्हा आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नसते. पण जेव्हा आपण तारक मंत्राचं अनुष्ठान करतो तर तेव्हा आपल्याला संकल्प करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि हा संकल्प करताना कधीही मी अखंडपणे सेवा करेल असं म्हणू नये. कारण मासिक धर्म, सुतक, विटाळ, प्रवास किंवा अचानक परगावी जावं लागणं
यामुळे आपल्या सेवेमध्ये अडथळा येऊ शकतो, आपल्या सेवेत खंड पडू शकतो. त्यामुळे मी अखंड सेवा करीन असं म्हणण्यापेक्षा मी यथाशक्ती यथाकालीन सेवा करेल असं आपण संकल्प करताना म्हणायचं आहे. तारक मंत्राचे हे अनुष्ठान करताना आपण संकल्प सोडताना आपण किती दिवस आणि कोणत्या कामासाठी किती वेळा तारक मंत्राचं पठण करणार आहोत हे सांगायचं आहे. आणि या तारक मंत्राचं पठण आपण आपल्या देवघरासमोर स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसूनच करावं. पण जर हे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये एखाद्या स्वच्छ ठिकाणी आणि शांत ठिकाणी बसून तारक मंत्राचं पठण करू शकतात. तारक मंत्राचं अनुष्ठान करताना, तारक मंत्राचं पठण करत असताना किंवा इतर कोणतीही सेवा करत असताना आपण नेहमी आसन घेऊनच बसावं. जर तुम्हाला तारक मंत्र पठण करताना खाली जमिनीवर आसन घेऊन बसणं शक्य नसेल तर तुम्ही सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसताना सुद्धा तिथे तुम्हाला आधी आसन टाकायचं आहे आणि त्या आसनावर बसूनच तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. तारक मंत्राचं अनुष्ठान करताना आपण शक्यतोवर 11 किंवा 21 वेळा तारक मंत्राचं पठण करावं. पण जर तुम्ही तारक मंत्राची सेवा नित्यसेवेमध्ये करत असाल तर मग जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर मग तुम्ही अशा वेळेस तारक मंत्राचं पठण 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा किंवा 9 वेळा करू शकतात. पण जर तुम्हाला या सेवेचे अधिक चांगले परिणाम हवे असतील तर तुम्ही नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचे कमीत कमी 11 वेळा तरी नक्की पठण करा. म्हणजे जेणेकरून या मंत्राची ऊर्जा वाढेल आणि ही ऊर्जा आपल्याला सुद्धा प्राप्त होईल. तारक मंत्र पठण करताना आपलं मन हे शांत ठेवलं पाहिजे. एकाग्र चित्ताने आणि शांतपणे या तारक मंत्राचे पठण आपल्याला करायचे आहे. कुठल्याही घाई गडबडीमध्ये तारक मंत्राचं पठण आपल्याला करायचं नाही आहे. हा तारक मंत्र जर तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करून किंवा यूट्यूबला लावूनसुद्धा हा तारक मंत्र पठण करू शकतात. तारक मंत्र हा खूपच साधा सोपा असा मंत्र आहे आणि हा मंत्र मराठीतच आहे. त्यामुळे हा मंत्र वाचायलासुद्धा आपल्याला सहज जमतं. सर्वात प्रथम तारक मंत्राचा अर्थ हा आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा तारक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. यामुळे आपले मन एकाग्र होण्यास मदत होते. तारक मंत्र पठण करताना आपले उच्चार हे नेहमी स्पष्ट असावेत. आपल्याला स्वतःला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. तारक मंत्राचे तीर्थ बनवताना एखाद्या ग्लासमध्ये किंवा पेल्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी आपल्याला घ्यायचे आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे आणि आपला उजवा हात त्या पेल्यावर आपल्याला ठेवायचा आहे आणि 1 किंवा 2 अगरबत्तीही आपल्याला लावून घ्यायची आहे आणि हा तारक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तुम्ही याप्रमाणे तारक मंत्राचं तीर्थसुद्धा बनवू शकतात किंवा तुम्ही तारक मंत्राचं पठण तीर्थ न बनवतासुद्धा नुसतंच करू शकतात. तारक मंत्राचं तीर्थ बनवताना आपण जितक्या वेळा तारक मंत्र म्हणणार आहोत तितक्या वेळा तारक मंत्राचं पठण केल्याशिवाय आपल्याला त्या पेल्यावरून त्या ग्लासवरून हात उचलायचा नाही आहे. तारक मंत्राचे पठण करताना मध्येच कोणाशी बोलू नये, तसंच मध्येच उठूसुद्धा नये आणि यावेळेस आपला मोबाईलसुद्धा आपल्याला बंद ठेवायचा आहे. नित्यसेवेमध्ये किंवा तारक मंत्राचे अनुष्ठान करताना तुम्ही जितका वेळास तारक मंत्र पठण करणार आहात तर तितक्या वेळा तारक मंत्र हा एकाच बैठकीमध्ये म्हणून तुम्ही पूर्ण करावा. सकाळी अर्धा, संध्याकाळी अर्धा असं चुकूनही करू नये. आणि म्हणूनच ज्या वेळेमध्ये आपल्याला या तारक मंत्राचं संपूर्णपणे पठण करायला जमणार आहे तर अशी एकच वेळ आपल्याला निश्चित करायची आहे आणि त्यावेळेसच आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. तारक मंत्र पठण करताना आपण जी अगरबत्ती लावलेली असते तर त्याची रक्षाही चुकूनही फेकू नये. तर ती रक्षा, ती विभूती आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे आणि रोजच्या रोज ही विभूती आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या कपाळाला लावायची आहे आणि तसंच ही रक्षा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा फुंकू शकतात. तारक मंत्राचे तीर्थ फेकले जाणार नाही, वाया जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. घरामध्ये ज्या महिलेला मासिक धर्म असेल तर त्या महिलेला तारक मंत्राचं तीर्थ देऊ नये किंवा सेवा करणाऱ्या महिलेला जर मध्येच मासिक धर्म आला तर अशा वेळेस तारक मंत्राचं पठण करू नये. तसंच घरामध्ये सूतक विटाळ असेल तर अशा वेळेस सुद्धा तारक मंत्राची सेवा करू नये. नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचं पठण करताना मांसाहार करून तारक मंत्राचं पठण चुकूनही करू नये. तसंच जितक्या दिवसांचा तुम्ही संकल्प घेतलेला आहे तर तितके दिवस सेवा पूर्ण होईस्तोवर तुम्ही चुकूनही मांसाहार करू नये. तारक मंत्राची संकल्पयुक्त सेवा करताना परान्नसुद्धा तुम्ही घेऊ नका, कारण सेवा करत असताना परान्न घेतल्यामुळे आपल्याला दोष लागत असतात. हा तारक मंत्र म्हणण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तारक मंत्र एक वेळेस पठण करण्यासाठी कमीत कमी आपल्याला 1 मिनिट हा लागत असतो आणि मग तुम्ही जर 11 वेळा तारक मंत्र पठण करत असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं ही सेवा करण्यासाठी लागतील. आणि म्हणूनच ज्या वेळेला तुम्हाला एकाग्र मन आणि शांत मन करून ही सेवा करायला जमत असेल त्याच वेळेला तुम्ही ही सेवा करा.
अनेक अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी आपली एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी तारक मंत्राचं पठण केलं जातं. त्याचप्रमाणे आपलं संरक्षण होण्यासाठी सुद्धा तारक मंत्राची सेवा ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. कोणतीही सेवा करताना जर आपण शिस्तबद्ध पद्धतीने सेवा केली, काही नियमांचं पालन केलं, तर त्या सेवेची लवकर फलश्रुती आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणूनच तारक मंत्राची ही सेवा करताना सुद्धा जर आपण हे काही महत्त्वपूर्ण नियम पाळले, या काही चुका जर टाळल्या, तर आपण केलेल्या या सेवेची प्रचिती आपल्याला नक्की प्राप्त होते. या पद्धतीने सेवा केल्याने आपल्याला या सेवेचा अनुभव हा नक्कीच येतो. तुमच्याकडून सुद्धा जर या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तारक मंत्र पठण करताना चुका होत असतील, तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही त्या चुका इथून पुढे नक्की टाळा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा, म्हणजे ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांपर्यंतसुद्धा पोहोचेल. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.